आज मी जी रेमेडी शेअर करणार आहे आर्थिक सुबत्तेसाठी आहे। ही रेमेडी मी प्रत्यक्षात लॉकडाऊनमध्ये बऱ्याच जणांना दिलेली होती आणि मी स्वतः प्रत्यक्षात करून पाहिलेली आहे। सुनील जॉन सरांनी आपल्या एका व्हिडिओमध्ये शेअर केली आहे। ही रेमेडी मी बरेचदा रेकमेंड केली आहे। ही बेसिकली फायनान्शियल अनस्टेबिलिटी किंवा तुमचे पैसे कुणाला उसने दिले असतील ते परत येत नाही याच्यासाठी सुद्धा मी बरेचदा सुचवलेली आहे। या रेमेडीमध्ये श्रीसूक्ताचा वापर सरांनी सांगितलाय। एका सुक्तामध्ये 16 ऋचा आहेत। ती म्हणताना कशी म्हणायची तर सर्वप्रथम आपण गाईच्या शेणाची गौरी एक लहान घ्यायची, आकार तुमच्या इच्छेनुसार ठरवू शकता आणि ती छान गॅसवर पेटवायची आणि त्यानंतर एका वाटीत तूप, गाईचं तुपाचे थोडंसं पातळ करायचं। एक ऋचा पूर्ण झाल्यावर म्हणजे कशी हरि ओम हिरण्यवर्णाव हरिणी सुवर्ण रजतस्रजाम चंद्राम हिरण्मयी लक्ष्मीं जातवेदो आवहा। आता ही एक ऋचा बघा पूर्ण झाली। तुपाची इथे आपण आहुती द्यायची। अशा 16 ऋचा पूर्ण होतील म्हणजे 16 आहुती। तुम्हाला एक आकडा ठरवायचा, तुम्ही किती वेळा श्रीसूक्ताचं पठण करणार आहात। मग तो कमीत कमी 6 किंवा 16 आणि शेवटी जेव्हा तुमच्या या जी आवर्तन पूर्ण होती त्यानंतर तुम्ही फलश्रुती सुद्धा म्हणायची। फक्त श्रीसूक्ताच्या बाबतीत एक अशी दक्षता घ्यायची की उच्चार तुमचे स्पष्ट असायला हवे। स्पेशली 5व्या आणि 6व्या ऋचाबद्दल इथे तुम्ही उच्चारामध्ये दक्षता घेण्याची आवश्यकता आहे। दररोज सातत्याने करा। एक कालावधी ठरवा की मी कुठल्या वेळी म्हणणार आहे, 5 ते 6 वाजता किंवा 8 ते 9 वाजता। तुमच्या सोयीनुसार तुम्ही ही रेमेडी सलग करा। ही आवर्तनांची संख्या तुम्ही ठरवायची आहे। सातत्याने जर तुम्ही हे उपाय केलात तर तुमचे जे आर्थिक अडचणी येत आहेत त्या कुठेतरी त्याचा अटकाव नक्कीच होईल।